मंडळी, राजकारणातलं समीकरण हे क्षणात बदलतं. सत्तेत असतानाही मित्रपक्षांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि कधी कधी हे मतभेद थेट संघर्षात रूपांतरित होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक नवा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पालघर जिल्ह्यातील एका मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजप शिवसेना शिंदे गटातील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलीय. महायुतीची एकजूट टिकेल का, की आतल्या आत चाललेल्या कुरघोड्या पुढे मोठ्या फाटाफुटीला कारणीभूत ठरतील? भाजपा शिंदेचा पक्ष हळूहळू गिळंकृत करताय का? काय डाव आहे भाजपचा आणि काय इशारा दिला गेलाय आता शिंदे सेनेकडून भाजपला? नेमकं प्रकरण काय? चला तर सविस्तर बघूयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे माजी झेडपी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह काही नेत्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ही घटना उघडकीस येताच शिवसेनेच्या गोटात असंतोष पसरला. कारण हे सगळं झालं ते महायुतीत असूनही आणि शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांची जिल्ह्यातील ताकद माहिती असताना. यावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संके यांनी थेट भाजपाला इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केलं की आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक कार्यकर्ते प्रवेशासाठी येतात, पण आम्ही महायुतीचा धर्म पाळतो. मात्र जर आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही देखील भाजपाचे नाराज नेते आपल्या गोटात घेऊ. यातूनच त्यांनी भाजपाला प्रति आव्हान दिलं की आमची ताकद दाखवून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. कुंदन संके यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट आवाहन केलं. त्यांचं म्हणणं आहे की ही छोटी गोष्ट नाही, गंभीरपणे घेण्याची गरज आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी काळजी घ्यायला हवी होती, कारण महायुती मजबूत राहणं आवश्यक आहे. यावरून स्पष्ट होतं की शिंदे गट भाजपावर उघडपणे नाराजी व्यक्त करतोय, पण त्याच वेळी अजूनही फडणवीसांबद्दल आदर ठेवतोय. आता हा आदर आहे की भीती हे शिंदे सेनेतील नेतेच सांगू शकतात. आणि इथं एक नवीन ट्विस्ट आहे. विक्रमगड पोटनिवडणुकीत प्रकाश निकमांवर कारवाई करण्यासाठी भाजपानेच शिवसेनेवर दबाव आणला होता. शेवटी त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं. आता मात्र तोच भाजप निकमांना आपल्या पक्षात सामावून घेतोय. यावर कुंदन संके यांनी हास्यास्पद असा शब्दप्रयोग करत भाजपाची कोंडी केली आहे. या घटनेतून काही स्पष्ट निष्कर्ष समोर येतात. जिल्हा स्तरावर तणाव वाढतोय. कार्यकर्ते एकमेकांविषयी अविश्वास दाखवू लागलेत. महायुतीतल्या समन्वयाचा अभाव, प्रवेशासारख्या निर्णयांवर परस्पर संवाद न ठेवता पाऊल उचललं गेलं. भाजपाच्या विस्ताराच्या महत्वाकांक्षा भाजपाला अजूनही स्वतंत्र ताकद वाढवायची आहे. जरी महायुतीत सोबती असला तरीही शिवसेनेची सावध प्रतिक्रिया. शिंदे गट उघडपणे विरोध करत नाही, पण अप्रत्यक्ष इशारे देतोय. पालघर जिल्हा हा आदिवासी समाज, दलित समाज, मुस्लिम मतदारसंघासाठी महत्वाचा आहे. इथं भाजप आणि शिवसेना दोघांची ताकद जवळजवळ समान आहे. अशा भागात जर कार्यकर्ते एकमेकांच्या गोटात ओढले गेले तर महायुतीच्या एकत्रित ताकदीला धक्का बसू शकतो. येत्या स्थानिक निवडणुकांवर याचा थेट परिणाम दिसून येईल. शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांना सध्या एकत्र राहणं भाग आहे, कारण सत्तेचं गणित त्यावर टिकून आहे. पण पालघरच्या घटनेनं हे दाखवलं की आतून आतून अविश्वास आणि कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. कुंदन संके यांचा सूर स्पष्ट होता, जर आमचं नुकसान केलं तर आम्हालाही मार्ग मोकळा आहे. आता पुढच्या काळात हे वाद मिटतात की अधिक तीव्र होतात, यावर जिल्ह्यातील महायुतीचं भविष्य बरंच अवलंबून आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? भाजपा जाणीवपूर्वक शिंदे गटाला कमकुवत करतोय का? भाजपला शिंदे गट गिळंकृत करायचा आहे का? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.